हॅलो फ्रेंड्स, मागच्या वेळेस आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्स हॅव्हिंग डिफरंट ॲम्प्लिट्यूड A1 अँड A2 अँड द फेज डिफरन्स फाय त्याची व्हॅल्यू, त्याचं एक्सप्रेशन आपण बघितलं. ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला आपण मिळवला. त्याच्यावरचे दोन न्यूमरिकल्स आज आपण बघूयात. न्यूमरिकल नंबर 6.1 अँड न्यूमरिकल नंबर 6.2. हे दोन्ही न्यूमरिकल्स सॉल्वड आहेत, टेक्स्टबुकमध्ये सॉल्व केलेले आहेत. तरी देखील आपण ते कसे सोडवायचे त्याच्यातले बारकावे मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो लेट अस स्टार्ट फॉर एक्झाम्पल नंबर 6.1. द डिस्प्लेसमेंट ऑफ टू सायनोसाइडल वेव्स propagating through a string are given by the following equations. त्यातलं फर्स्ट इक्वेशन आहे y1 is equals to 4 sin 20x minus 30t and second y2 is equals to 4 sin 25x minus 40t. हे दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत, y1 आणि y2. सायनोसाइडल वेव्ज असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे दोन वेव्ज त्या दोरीवर, त्या तारेवर, त्या स्ट्रिंगवर त्या वेव्ज आहेत. याच्यामध्ये एक्स अँड वाय दे आर इन सेंटीमीटर अँड टाईम टी इज इन सेकंड. याच्यावर दोन प्रश्न विचारलेत, ए अँड बी. तर पहिला प्रश्न ए काय आहे बघूया. कॅल्क्युलेट द फेज डिफरन्स बिटवीन द दीज टू वेव्स ॲट द पॉईंट्स एक्स इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर अँड टी इज इक्वल्स टू 2 सेकंड. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला आहे फेज डिफरन्स काढायचा आहे. फेज डिफरन्स या दोनमधला. आता इथं फेज म्हणजे काय असतं, अँगल. हा जो पॉईंट आहे इथला साईन थिटा, हा साईन थिटा, तो जो अँगल दिसतोय आपल्याला ब्रॅकेटमधला, तो अँगल त्याच्यातला डिफरन्स म्हणजेच फेज डिफरन्स. फेज मीन्स नथिंग बट फेज इनिशियल फेज, स्टार्टिंग फेज, फेज ऑफ SHM हे आपण बघितलेलं आहे. तो अँगल आहे, त्यातला डिफरन्स काढायचा आहे. आणि कुठं काढायचं आहे, एक्स इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि टी इज इक्वल्स टू 2 सेकंड. आता हे y1 y2 हे दोन इक्वेशन्स जे आहेत, हे दोन इक्वेशन्स आपण या ठिकाणी घेऊया आणि एक्सची किंमत 5 आणि टीची किंमत 2 घेऊन सोडूया. आपण बघूया काय काय येतं. y1 is equals to 4 sin 20x minus 30t आणि दुसरं काय आहे, y2 is equals to, दोन इक्वेशन्स काय घेतले आपण, y1 is equals to 4 sin 20x minus 30t. आता याच्यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 5 सेंटीमीटर आणि टाईम टी 2 सेकंड. मग आता आपण ह्या दोन किमती सबस्टिट्यूट करून y1 ची व्हॅल्यू काय आहे ते बघूया. So let us substitute y1 is equals to 4 sin 20 into 5 minus 30 into 2. मग किती आलं बघा, 4 sin 20 into 5 100 minus 30 into 2 60. So the equation becomes y1 is equals to 4 sin 100 minus 60 40. हे पहिले इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन आहे. तर सेकंड इक्वेशनमध्ये पण अशाच प्रकारे एक्सची आणि टीची किंमत घेऊयात. सो द सेकंड इक्वेशन y2 इज इक्वल्स टू 4 sin 25x minus 40t. आता याच्यामध्ये एक्सची आणि टीची किंमत घेऊयात, 5 सेंटीमीटर आणि 2 सेकंद. 4 sin 25 into 5 minus 40 into 2. So it becomes 4 sin 25 into 5, it becomes 125 minus 40 into 2 80. So 4 sin 125 minus 80, it becomes 45. So this is number 2. Now if you see here that this first equation, here the phase angle is 40 and here the phase angle is 45. This is y2. So the question is find the phase difference. हा जो फेज अँगल आहे 40 डिग्री आणि 45 डिग्री ह्याच्यातला डिफरन्स घ्यायचा. देअरफॉर
phase difference is equals to, मोठी किंमत आधी घ्यायची, 45 minus 40 becomes equals to 5. So 5 degree is the phase difference between the two waves. हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं मिळालेलं आहे. आता आणखी एक प्रश्न या ठिकाणी आहे दुसरा बी. काय आहे हा बी बघा. when these two waves interfere, what are the maximum and minimum values of intensity? इंटेन्सिटी मॅक्झिमम आणि मिनिमम त्याची व्हॅल्यू किती आहे हे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. आणि हे जे दोन इक्वेशन्स आहेत ह्या दोन इक्वेशन्सवरून आपल्याला ॲम्प्लिट्यूडच्या किमती मिळतात. पहा कशा मिळतात. y इज इक्वल्स टू a साइन थीटा, किंवा आपलं जे स्टँडर्ड इक्वेशन आहे ओमेगा टी प्लस फाय किंवा थीटा आपण काळजी घेऊ ते. मग हे इक्वेशन आणि आपल्याला दिलेलं इक्वेशन y1 इज इक्वल्स टू 4 साइन 20x मायनस 30t, हे जर दोन्हीही इक्वेशन्स कंपेअर केले तर ही जी व्हॅल्यू आहे इथं साइनचा कोइफिशियंट असलेली ही व्हॅल्यू, दिस इज नथिंग बट द ॲम्प्लिट्यूड. सो वी कॅन राईट हिअर ॲज the amplitude A1 is equals to 4 सेंटीमीटर. आणि सिमिलरली सेकंड व्हॅल्यू जी आहे ॲम्प्लिट्यूड सेकंड इक्वेशनवरून ती व्हॅल्यू ॲम्प्लिट्यूडची ती देखील सेम आहे 4 सेंटीमीटर. इक्वेशन आपण बघूया, तुम्ही इक्वेशन बघा y2चं तिथे देखील 4च आहे साइनचा कोइफिशियंट. सो A1 A2 बोथ आर 4 सेंटीमीटर. मग आता मॅक्सिमम इंटेन्सिटी कशी काढायची पहा. इंटेन्सिटी मॅक्सिममचा फॉर्म्युला आपण बघितला होता A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. So let us put the values 4 plus 4 bracket square, it becomes 8 square. 8 square is 64. So maximum intensity becomes equals to 64. आणि minimum intensity किती होती बघूया. minimum intensity A1 minus A2 bracket square. So 4 minus 4 bracket square. So 4 minus 4 is 0. 0 square is 0. So minimum intensity is 0. अशा प्रकारे हा न्यूमरिकल आपल्याला सोडवता येईल. टेक्स्टबुकमध्ये याप्रमाणे सोडवून दिलेलं आहे बघा. पहिलं ए बघा कसं सोडवलं आहे. y1ची व्हॅल्यू y1च्या इक्वेशनमध्ये 5 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर सबस्टिट्यूट केलेलं आहे आणि 4 साइन 40 आलं. आणि दुसरं इक्वेशन आहे त्याच्यात 4 साइन 45 आणि तो डिफरन्स घेतला फेज डिफरन्स तो आला 5 रेडियन. हां रेडियनमध्ये या ठिकाणी अँगल आपण घ्यायचा आहे, डिग्रीमध्ये नाही. त्यानंतर मॅक्झिमम इंटेन्सिटीसाठी A1 प्लस A2 4 प्लस 4 64 येतं. 4 प्लस 4 8चा स्क्वेअर 64 आणि मिनिमम इंटेन्सिटी 0. या प्रकारे हा झाला न्यूमरिकल 6.1. तर न्यूमरिकल नंबर 6.2 बघूया आपण. याच्यामध्ये बघा काय काय दिलं आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल्स ऑन ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग. ए पार्टिकल ऑन दिस स्ट्रिंग टेक्स 4 मीटर टू 4 ms. इथं मी ms नाही आहे, हे मला वाटतं 4 सेकंद आहे. हे या ठिकाणी दुरुस्ती करून घ्या सगळ्यांनी आपल्या टेक्स्टबुकमध्ये. तर तिथं लिहायचं आहे 4 सेकंद असं लिहायचं आहे. 4 मिली सेकंद आहे, सॉरी ते मिली सेकंद आहे त्या ठिकाणी. मला वाटतं ms म्हणजे मिली सेकंद केलेलं आहे, बरोबर आहे. ते दुरुस्ती वगैरे काही करायची गरज नाही. 4 मिली सेकंद टू मूव्ह फ्रॉम इट्स मीन पोझिशन टू वन ऑफ इट्स एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे मीनकडून एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाण्यासाठी लागणारा जो टाईम दिला आहे त्या ठिकाणी तो 4 मिली सेकंद आहे. म्हणजे जर समजा तुम्ही या ठिकाणी अशी वेव्ह जर काढली तर मीनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत जायला जो टाईम लागतो हा इथून इथं जायला तो किती 4 मिली सेकंद. मग एक ऑसिलेशन व्हायला किती टाईम लागेल हे आपण काढू शकतो. याच्यावर कसं काढता येईल. मीन पोझिशन एक्स्ट्रीम, परत मीन एक्स्ट्रीम, परत मीन. किती सेट होतात. 4 सेट. बघा मीन एक्स्ट्रीम मीन एक्स्ट्रीम मीन म्हणजे 4 सेट पूर्ण झाले की एक ऑसिलेशन कंप्लीट होतं. आणि एका ऑसिलेशनला जो टाईम लागतो त्याला आपण पिरियड म्हटलं आहे. म्हणजे आता इथं पिरियड T इज इक्वल्स टू
4 × 4 मिलीसेकंद म्हणजे किती बघा 16 मिलीसेकंद म्हणजे 16 × 10⁻³ सेकंद एवढा पिरियड आपल्याला या ठिकाणी त्यांनी इनडायरेक्टली दिलेला आहे. म्हणजे मीनपासून एक्स्ट्रीम पोझिशनसाठी लागणारा जो टाईम आहे तो 4 मिलीसेकंद दिलेला आहे. त्याच्यावरून आपण पिरियड याप्रमाणे काढलेला आहे. ओके, तर आता पुढं वाचूया काय लिहिले पहा. दी डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह पॉईंट्स ऑन द स्ट्रिंग विच आर ॲट देअर मीन पोझिशन्स इज 2 सेंटीमीटर. दोन लगतच्या पॉईंटमधलं अंतर की जे मीन पोझिशनला आहेत ते अंतर दिलेलं आहे 2 सेंटीमीटर. मग आता हे 2 सेंटीमीटर अंतर जे दिले आहेत दोन लगतचे पॉईंट म्हणजे आता बघा आपण या ठिकाणी डायग्राम काढून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं कशा प्रकारे काय दिलं ते. समजा अशी ही वेव्ह आहे. आपण याच्यामध्ये आता काय करूया, एक 2-3 पॉईंट घेऊयात आपण. समजा हा एक पॉईंट घेतला आपण, याला ए म्हणूया. हा दुसरा पॉईंट घेतला, हा पॉईंट बी म्हणूया. हा तिसरा पॉईंट घेतला, हा सी म्हणूया आपण. बघा आता त्यांनी काय म्हटलं की दोन लगतच्या पॉईंटमधलं डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह पॉईंट्स विच आर ॲट देअर मीन पोझिशन. जे असे दोन लगतचे पॉईंट्स की जे मीन पोझिशनला आहेत त्या दोघांमधलं अंतर दिलेलं आहे 2 सेंटीमीटर. म्हणजे आता आपण ए हा पॉईंट जर घेतला आणि बी हा पॉईंट जर घेतला, हे दोन्ही कुठे आहेत, मीन पोझिशनला आहेत आणि ते लगतचे आहेत, शेजारचे आहेत. तर या दोघांमधलं अंतर आपल्याला इथं दिलेलं आहे 2 सेंटीमीटर. म्हणजे हे एवढं अंतर आपल्याला इथं 2 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे, 2 सेंटीमीटर. मग याच्यावरून आपण काय काढू शकतो बघा, आपल्याला काय पाहिजे, लॅम्बडा काढू शकतो आपण. वेव्हलेंथ कशी काढणार. हा पार्टिकल ए जो आहे तो खाली जाण्याच्या मार्गावर आहे, खालच्या दिशेनं जाण्याच्या मार्गावर आहे. बी हा जो पार्टिकल आहे तो वरच्या दिशेनं जाण्याच्या मार्गावर आहे. मग हे दोन्ही पार्टिकल विरुद्ध दिशेनं चाललेत पहा. ए पार्टिकल खाली चाललंय, बी पार्टिकल वर चाललंय. मग आपल्याला असे दोन लगतचे पार्टिकल की जे एकाच स्टेटमध्ये आहेत, म्हणजे जर तसं जर बघितलं तर हा सी पार्टिकल जो आहे तो खालच्या दिशेनं चाललाय पहा. मग ए आणि सी याच्यातलं अंतर जे आहे म्हणजे हे एवढं अंतर ते असेल लॅम्बडा. मग त्याच्या निम्म ए बी म्हणजे निम्म आहे त्याच्या, ते 2 सेंटीमीटर आहे. मग लॅम्बडा इज इक्वल्स टू किती सेंटीमीटर येईल, लॅम्बडाची व्हॅल्यू किती येईल. लॅम्बडा इज इक्वल्स टू हे 2 आणि हे पुढचं पण 2 म्हणजे 2 + 2 इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये याप्रमाणे आपल्याला मिळाली 4 × 10⁻² मीटरमध्ये आपण याप्रमाणे कन्व्हर्ट करू शकतो आपण. आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ दॅट वेव्ह. मग आता v इज इक्वल्स टू n लॅम्बडा हे तर आपल्याला माहिती आहे. मग n ची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. कशी काढणार, 1/t रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज द फ्रिक्वेन्सी. मग आता इथं किमती घेऊयात आपण. लॅम्बडाची किंमत किती आहे, 4 × 10⁻² डिवायडेड बाय टी. टी आत्ता आपण काढलं, किती आलं ते 16 × 10⁻³ 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, 1/4, 1/4 म्हणजे 0.25 × 10⁻². आता हे -3 वर गेल्यावर किती होणार, +3, +3 - 2 1. म्हणजे शेवटी आपल्याला व्हेलॉसिटी v इज इक्वल्स टू काय मिळते पहा, 0.25 × 10 म्हणजेच 2.5 मीटर/सेकंद. हे आपलं आन्सर या ठिकाणी अशा पद्धतीने येतं पहा. आता हे न्यूमरिकल टेक्स्टबुकमध्ये सोडवून दिलेलं आहे, ते आपण कशा प्रकारे सोडवलं बघा. हे पहा, ही डायग्राम काढली अशा प्रकारे आणि मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत जायला त्या पार्टिकलला 4 मीटर/सेकंद एवढा टाईम लागतो. त्याच्यावरून त्यांनी पिरियड काढला आहे, एका ऑसिलेशनला लागणारा 4 × 4 असं केलं आहे 16, त्याला मिलीसेकंदला सेकंद केलं आहे. आणि हा जो टाईम आहे ह्यालाच आपण म्हटलं आहे पिरियड. आणि पिरियडवरून फ्रिक्वेन्सी काढली आहे व रेसिप्रोकल घेतला आहे 62.5 हर्ट्झ. हे काय काढली नाही काढली चालतं. मग त्यानंतर ही जी डायग्राम आहे या डायग्राममध्ये A, B, C असे 3 पॉईंट घेतलेत. ए हा पॉईंट खालच्या डायरेक्शनने चालला आहे व बी वरच्या डायरेक्शनने चालला आहे. दोघांमधलं अंतर त्यांनी दिलं आहे 2 सेंटीमीटर. त्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू या ठिकाणी मिळते आहे. लॅम्बडा किती मिळतो आहे, 2 × 2 4
सेंटीमीटर म्हणजेच 0.04 मीटर म्हणजे 4 × 10⁻². त्याच्यावरून v = n लॅम्बडा आपण केल्याप्रमाणे आणि आन्सर आला सेम 2.5 मीटर पर सेकंड. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.